अखिल विश्वाला शांतीचा करण्याचा महामार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार वंदन। आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्ही सर्वजण, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम। आज बौद्ध पौर्णिमा। आमचे धम्ममित्र त्रिभुवन साहेबांनी सांगितलंय की या पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म झाला, या पौर्णिमेला त्यांना बुद्धत्व मिळालं आणि याच वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण देखील झालं। सिद्धार्थ जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं भविष्य कथन केलं गेलं होतं, सांगितलं गेलं होतं। आणि राजा शुद्धोधनाला त्या 8 ब्राह्मणांनी असं भविष्य सांगितलं होतं की हे पुत्ररत्न जन्माला आल्यानंतर जर संसारामध्ये राहिलं तर सम्राट होईल। सम्राट कोणाला म्हटलं जातं? जो जगाला जिंकतो त्याला सम्राट म्हटलं जातं। तो सम्राट होईल संसारात राहिला तर। आणि संसार त्यागून जर गेला, संसार सोडून जर गेला तर सम्यक समृद्ध होईल। सिद्धार्थ जन्माला येण्याच्या अगोदर 5 अशा उचित घटना घडलेल्या आहेत। सिद्धार्थ जन्माला येणार, जन्माला आल्यानंतर त्यांना एक मित्र कोण असेल, त्यांना एक मित्र कोण असेल तर ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला वैशाख पौर्णिमेला, त्या दिवशी त्याला जन्म झाल्यानंतर जो मित्र असेल त्या मित्राचाही त्याच दिवशी जन्म झाला वैशाख पौर्णिमेला। त्याचं नाव छन्ना। हा राजकुमार राजघराण्यात जन्माला आल्यानंतर राजाचे मुलं काही सायकलवर फिरत नाही, घोड्यावर बसतात। मग हा घोड्यावर बसून फिरायला जाईल, मग याला घोडा कसा असेल? ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला तर ज्या घोड्यावरती त्याला जन्म झाल्यानंतर बसायचं होतं त्या कंथक नावाच्या घोड्याचा जन्म त्या वैशाख पौर्णिमेला झाला, लक्षात ठेवा। आणि हा वयात आल्यानंतर याचं लग्न कोणाबरोबर होईल? सिद्धार्थ वयात आल्यानंतर याचं लग्न कोणाबरोबर होईल? तर त्याचं लग्न होणारी जी पत्नी होती त्याची यशोधरा, त्या यशोधरेचा जन्म ही वैशाख पौर्णिमेला झालेला आहे। त्रिभुवन साहेबांनी सांगितलंय, जन्म सांगितलाय, ज्ञानप्राप्ती सांगितली आणि महापरिनिर्वाण सांगितलंय। परंतु त्यांनी एक महत्वाचं सांगितलं नाही, आठवलं नसेल त्यांना। परंतु ज्या वेळेस सिद्धार्थाला गृहत्याग करायची वेळ आली रोहिणी नदीच्या पाण्यावरून, आणि त्याने विचार केला का मी जर या संघाला युद्ध करण्यासाठी जर सुचवलं तर इथं बरेचशा लोकांचे प्राण जातील, पण हत्या करायची नाही, कुणाला मारायचं नाही। मग त्यांनी सांगितलं त्या संघाला, या संघाचा राजीनामा देतो। संघाचा राजीनामा दिला तात्काळ आणि म्हणजे घर सोडून जाण्याचा मार्ग त्यांनी पत्करला। ज्यावेळेस त्यांनी घर सोडून गेले त्यावेळेस त्यांचं वय वर्ष होतं 29। एक असं गोंडस असं एक मुलगा त्या यशोधरेपासून जन्माला आलेलं ते बाळ। आई वडील हजार नांगर चालणारी ती संपत्ती बापाची, ते राजा शुद्धोधनाची, सोन्याच्या ताटात जेवत होता। परंतु जन्म होण्याच्या अगोदर जे भविष्य वर्तवलं होतं ते भविष्य खोटं ठरावं म्हणून राजा शुद्धोधनाने त्याला 3 ऋतूमध्ये राहण्यासाठी 3 महल बांधून दिले। उन्हाळ्यामध्ये त्या महालाच्या बाहेर यायचं नाही असा उन्हाळ्यासाठी एक महल बांधला, पावसाळ्यामध्ये एक महल बांधला आणि हिवाळ्यासाठी एक महल बांधला। कारण त्या महालातून बाहेर आला नाही पाहिजे। का तर आपल्यासारखे सामान्य लोक जे फुटपाथवर झोपतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हे चित्र त्यांनी जर बघितलं तर तो याच्यावर विचार करत
याचं मन तिकडे भरकटलं जाईल म्हणून पावसाळ्यात त्यांनी बाहेर यायचं नाही. हिवाळ्यात त्याच्या शरीराला थंडी जी जाणवते ही जाणवली नाही पाहिजे, कारण रस्त्यावर लोक झोपतात, बरेचसे गरीब लोक, गरीब परिवारातले, तेही चित्र त्यांनी बघितलं नाही पाहिजे. म्हणून 3 ऋतूमध्ये त्यांनी बाहेरच पडू नये. आणि तो त्याचा लाडका मित्र तो छन्ना आणि तो कंथक नावाचा घोडा एवढं घेऊन आणि त्याचे काही मित्र परिवार घेऊन त्यांनी त्या 3 महालातच वर्षाचं सगळं तिथं हे करायचं, कटन करायचं असं ठरलेलं होतं. हे भविष्य खोटं ठरावं म्हणून राजा शुद्धोधनाने बऱ्याच पराकाष्ठा केल्या, परंतु या रोहिणी नदीच्या पाण्यावरून तिथे थोडासा वाद जुंपला शाक्य आणि कोल्ह्यामध्ये आणि त्याला ग्रह त्याग करावा लागला. त्यावेळी त्याचं वय वर्ष होतं 29. 29व्या वर्षी ग्रह त्याग केल्यानंतर 6 वर्षे कठीण अशी तपश्चर्या केली. तिथून कपिलवस्तू सोडल्यानंतर 6 वर्षे फिरत 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 ते पायी प्रवास होता. रस्ता नव्हता, रोड नव्हता, कुठल्याही प्रकारचं काही साधन नव्हतं, पायामध्ये चप्पल बूट सुद्धा नव्हता आणि सगळे जंगलाचे रस्ते होते. डोंगर दऱ्यातून जावं लागत होतं. खूप मोठे असे हिंस्र प्राणी होते तिथं, शापद होते, वाघ सिंह असे क्रूर प्राणी होते त्या जंगलामध्ये. ते सगळं वातावरण हे करत फिरत 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 ते राजगृह येथे आले आणि राजगृहाला त्यांनी तिथे साधनेसाठी थांबले. त्या राजगृहाला ज्यावेळेस आले त्या राजगृहामध्ये भगवान बुद्ध आले. हे ज्यावेळेस राजा प्रसेनजिताला कळालं, राजा प्रसेनजिताला एकुलती एक मुलगी होती. राजा प्रसेनजित भगवंताकडे गेला. त्या टायमाला सिद्धार्थ राजकुमारच होता, तो साधना करत होता, तपश्चर्या करत होता. सिद्धार्थाकडे गेलं, त्याला सांगितलं, अरे बाबा हे कशाला करतो तू, माझ्याकडे एकुलती एक मुलगी आहे, मी अर्ध राज्य तुला देतो, पण हे सोडून दे आणि तू इथेच माझ्याकडे राह, आई वडिलाकडेही जाऊ नको. त्यावेळेस त्या राजकुमार सिद्धार्थाने त्या प्रसेनजिताला सांगितलं की महाराज, तुमच्यापेक्षा माझ्या वडिलाकडे कितीतरी मोठी संपत्ती आहे, मी ते सगळं सोडलंय, सोन्याच्या ताटात जेवत होतो, इतकी संपत्ती माझ्याकडे होती, पण ती सगळी सोडली केवळ युद्ध होऊ नये. आणि त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद पेटला होता, पाणी अगोदर कुणी घ्यायचं याच्यावरून त्याला ग्रहत्याग करावा लागला. आणि राजगिरला काही दिवस तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना तिथं देवदत्तांनी सिद्धार्थाला जीव मारण्याचे बरेचसे प्रयत्न केले. त्याच राजगीरच्या डोंगरावरती सिद्धार्थ ज्यावेळेस भिक्षाटनाला खाली उतरायचे तर त्या अजातशत्रू आणि देवदत्त या दोघांनी भला मोठा अशी एक शिळा दगड भगवंताच्या दिशेने खाली ढकलून दिले, परंतु भगवंताला त्यावेळेस कुठल्याही प्रकारची इजा नाही झाली. तो दगड एका बाजूला निघून गेला. त्याच्यानंतर त्याच राजगीर नगरीमध्ये भगवंतावरती एक माणसाळलेला हत्ती त्याला दारू पाजून भगवंताला मारण्यासाठी पाठवलं, परंतु त्याच्यातही ते यशस्वी झाले नाही, तो देवदत्त आणि अजातशत्रू. आणि मग तिथून भगवंत उठले आणि उठल्यानंतर तिथून 12 किलोमीटर अंतरावरती डुंगेश्वरी म्हणून एक गाव आहे आणि त्या डुंगेश्वरी गावामध्ये एका पहाडामध्ये एकच माणूस त्या पहाडामध्ये जाऊ शकतो अशी ती गुहा आहे. आणि आजही लोक कोणी जर गेले असेल, जाऊन आले असेल, त्यांनी जर बघितलं असेल तर सांगावं, तिला दिवसभर आणि रात्रभर माणसाला त्या गुहेत जायला भीती वाटते, इतका अंधार असतो. आणि त्या निर्जन स्थळी भगवान बुद्धाने आपलं आसन मांडलं आणि त्या गुहेमध्ये तपश्चर्या करू लागले. ज्यावेळेस ते तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांच्या समोर त्यांच्या बरोबर 5 ब्राह्मण शिष्य होते. त्यांनाही वाटत होतं की सिद्धार्थ जसं तपश्चर्या करतोय आपण तशी तपश्चर्या करू, आपणही काहीतरी मिळवायचा प्रयत्न करू. आणि ते 5 शिष्य सिद्धार्थाबरोबर कायमचे तिथं असायचे. सिद्धार्थही सकाळी उठल्यानंतर आंघोळस्नान झालं की नगरीमध्ये जाऊन भिक्षा मागून आणायची. तिथं आल्यानंतर ते एकत्र बसून सगळे जेवण करायचे आणि नंतर ते साधना करायचे. परंतु ज्यावेळेस त्या गुहेत भगवंतांनी आसन मांडलं त्यावेळेस भगवंते मनशी विचार केला की आजपासून अन्न त्यागायचं. आणि मग तिथून पुढे त्यांनी अन्न आणि पाणी लगेच घ्यायचं बंद केलं. ज्यावेळेस ते अन्न आणि पाणी बंद केलं, आपण फोटोमध्ये बघितलं असेल, सिद्धार्थाची अशी अवस्था झाली होती, पाठीला जर हात लावला तर समोरच्या फासळ्या हाताला लागत होत्या आणि इकडे पोटाला जर हात लावला तर पाठीचा हा कणा हाताला लागत होता.
असं फोटो बघितलं असेल, मूर्तीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. अशी जीर्ण अवस्था, इतकी भयान अवस्था सिद्धार्थाने स्वतः करून घेतली. ती इतकं स्वतःच्या शरीराला त्रिष्ठवलं होतं. कशासाठी? फक्त या जगामध्ये जे दुःख आहे, ह्या दुःखमुक्तीचा मार्ग काय आहे. जर आपलं डोकं दुखलं तर आपण शारीरांची गोळी घेतो वेदना थांबवण्यासाठी. आपलं डोकं काही वेळानंतर दुखण्याचं बंद होतं. परंतु या जगातलं दुःख नाहीसं करायचं. आणि मग या दुःखावरती काय निरोध आहे, काय औषध आहे, हे शोधण्यासाठी त्यांनी ग्रहत्याग केला होता. आणि मग तिथंही समाधान झालं नाही. काही दिवस तपश्चर्या केल्यानंतर तिथून ते तडक उठले. आणि आज बुद्धगयेमध्ये ही जयंती साजरी केली जाते. नुसते बुद्धगयेतच नाही, भारतातच नव्हे, आज या जगामध्ये 200 पेक्षा जास्त देश या बुद्ध धर्माचं तत्वज्ञान अनुकरण करताय. 200 देशापेक्षा जास्त देश पूर्ण जगामध्ये बुद्धाची जयंती आज साजरी केली जाते. आपणही त्याच पद्धतीने आपल्या इथं साजरी करतोय. आणि मग तिथून तडक उठले आणि 12 किलोमीटरचं अंतर, तिथून 12-13 किलोमीटरचं अंतर आहे. त्या 12-13 किलोमीटरच्या अंतरावरती सुजाताचं माहेर, त्या गावाचं नाव आजही बकरोर नावाचं गाव आहे. आणि त्या बकरोर गावामध्ये सेनानी पुत्री सुजाता ही राहत होती. तिचं लग्न वाराणसीच्या एका श्रेष्ठीच्या मुलाशी झालं होतं, ज्याचं नाव होतं यश. आणि त्या मुलाबरोबर लग्न झालं. 5-6 वर्ष झाले, मूलबाळ होत नाही. आता तुम्हाला सगळ्या भगिनीला माहिती आहे, लवकर मूल नाही झाल्यानंतर काय अवस्था असते. सगळे घरातले लोक टोचून बोलायचे, हिला मुलंच होत नाही, काही कामाची नाही घरामध्ये, हिचं तोंड बघायचं नाही, हिचं तोंड बघितल्यानंतर काम सुद्धा होत नाही, जे ठरलेलं आहे ते तडीलं जात नाही, असं तिला लोक हिनवायचे, घरातले आणि बाहेरचे. आणि मग घरामध्ये सगळं काय अवेलेबल होतं, सगळं होतं खाण्यापिण्याच्या वस्तू, परंतु हे लोक टोचून बोलायचे. त्याच्यामुळं तिच्या मनाला एक असं काळजाला टोचल्यासारखं व्हायचं. परंतु ती जेवण करत नव्हती आणि केलेलं जेवण तिला पचत नव्हतं, कारण हे विचित्र बोलणं तिला ते खपत नव्हतं. असं बरेच दिवस चाललं. आणि एके दिवशी संध्याकाळी तिच्या नवऱ्याने, सासू सासऱ्याने सांगितलं, हे बघ म्हणे, आता तुला मूल काही होत नाही, आम्ही दुसरी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तुला सवत या घरामध्ये आणणार आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे, बायांना चांगलं माहिती आहे की सवत घरात आल्यानंतर आपली जागा कुठं असणार आहे. आज आपली जागा जर इथं आहे, हे मानापानाची बायको आहे आपण, आपली जागा जर या खाट्यावरती आहे, उद्या सवत आल्यानंतर आपली गोधडी दारासमोरच जाणार आहे. आणि मग ती खूप दुःखी कष्टी झाली. आणि तिथून सरळ एक दिवशी तिनं आपल्या पतीला विचारणा केली, विनंती केली की मी काही दिवसासाठी माझ्या आईवडिलाकडे जाते, मला तुम्ही तिकडे नेऊन सोडा. आणि मग त्या यशनं तिला त्या बकरोरला आणून घातल्यानंतर आईवडिलांनी बघितली तिची अवस्था. अगं सुजाता, तुझ्या घरी सगळं काही भरपूर आहे, खूप श्रीमंती आहे, खाण्याच्या वस्तू आहे, पण तू तब्येत का सुधरत नाही, काय दुःख आहे तुला. परंतु एक वेळेस मुलगी लग्न करून गेलेली, ती आईला लवकर सांगत नाही, बापाला लवकर सांगत नाही, पण तिच्या मैत्रिणीला शाळेच्या अगोदर सांगत असते. बरोबर आहे की नाही. तिच्या मनामध्ये जे काही दुःख आहे ती पहिला मैत्रिणीला सांगणार. आणि मग तिची मैत्रीण होती तिथं पन्ना नावाची दाशी. त्या पन्नाला तिने सांगितलं की माझ्या घरातले सगळे लोक मला त्रास देतात, मला मूलबाळ होत नाही म्हणून सगळे टोचून बोलतात, आणि आता तर त्यांनी म्हणे डायरेक्ट मला सवतच आणायचं ठरलं. मग मी फार दुःखी झालेले, याच्यावरती काय विलाज करायचं. त्यावेळी ती पन्ना खूप हुशार होती. त्या पन्नाने सांगितलं, हे ही छोटीशी गोष्ट, याला काही घाबरायचं नाही म्हणे. काय होतं, ज्यावेळेस एखाद्या माणसाच्या मनामध्ये राग असेल आणि तो जर म्हटला, आता घरात समजा माझ्यासारख्याला आईनं बोललं, वडिलांनी बोललं किंवा बायकोना बोललं, आणि मी त्या रागाच्या भरतील जर म्हणलं मी चाललो रेल्वे खाली, मी औषधच घेतो आता, मी फासच घेतो आता, पण त्याच वेळात जर एखादा शिंदगारे साहेबाचा एखादा मित्र जवळ असेल, तो म्हणलं पाटील साहेब शांत राहा, थोडं शांत राहा, थोडंसं बाजूला नेलं, तेवढ्या वेळामध्ये तो राग जर शमला तर ती जी घटना घडणार ती विपरीत ती घडत नाही. आणि मग त्या पन्नाने तिला शांत केलं. आपण याच्यावरती काहीतरी विचार करू आणि तिला सांगितलं. आणि मग तो सांगितल्यानंतर तिनं त्या पन्नानं सांगितलं, भाईसाहेब म्हणे, आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या गावामध्ये वटवृक्षाची पूजा आहे आणि त्या पूजेसाठी आपल्याला जायचं. मग एका ताटामध्ये फळं घेतले, ते दोरा घेतला
आणि त्या झाडाच्या पूजेला गेल्या. कोणत्या? वडाच्या झाडाला. तिथं पूजा करायला गेल्या. मग त्याला ते वेस्टर्न घालताना